मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की जागतिक अननस दिन म्हणजेच वर्ल्ड पायनॅपल डे हा संपूर्ण जगात साजरा केला जातो. आणि तो केव्हा साजरा केला जातो? तर तो 27 जुलै रोजी साजरा केला जातो. आता तुम्ही म्हणाल, आम्ही अनेक दिवस ऐकलेले आहेत, म्हणजे ज्यांना विविध नावं आहे, म्हणजे जागतिक एड्स दिन असेल, जागतिक अंध दिन असेल, कामगार दिन असेल, विविध दिन आपण पूर्ण वर्षभर त्याचं प्रयोजन करत असतो, साजरे करत असतो. परंतु फळाच्या नावाने असणारा जागतिक अननस दिन हा सुद्धा अस्तित्वात आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता हा जागतिक अननस दिन साजरा करण्याचं म्हणजे यावर्षी तो दिल्लीत 3 दिवस अननस महोत्सव साजरा होणार आहे 27 जुलैपासून. तर ह्या अननस दिनाच्या अनुषंगाने त्रिपुरा राज्याने त्याचं जे त्रिपुरा राज्याचं फळ म्हणून ज्याला मान्यता दिलेली आहे, असं क्वीन पायनॅपल म्हणजे राणी पायनॅपल जी जात आहे, त्या जातीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी त्रिपुरा हे राज्य कार्यशील आणि कृतिशील झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आपला जो ईशान्य पूर्वेकडील भाग आहे, त्या भागाच्या अत्यंत टोकाला त्रिपुरा हे राज्य वसलेलं आहे आणि त्रिपुराची राजधानी आगरताळा आहे. तर हे जे त्रिपुरा राज्याचं जे फळ आहे, राज्यफल, ते राज्यफल म्हणून त्रिपुरा राज्याने 7 जुलै 2018 रोजी त्याला मान्यता दिली होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे क्वीन पायनॅपल आहे, त्याला 2014 मध्ये भौगोलिक मानांकन म्हणजे त्याचं जे जिओग्राफिकल टॅगिंग असतं, GI टॅगिंग, ते GI टॅगिंग त्यांनी करून घेतलेलं आहे. आणि हे GI टॅगिंग करून घेण्याचा फायदा असा असतो की भौगोलिकदृष्ट्या ज्या प्रदेशात ज्या वस्तू किंवा नैसर्गिक फळं फुलं निर्माण होतात, त्यांचाच त्याच्यावर प्रथम हक्क सांगितला जातो. त्यामुळे ह्या क्वीन पायनॅपल म्हणजे राणी अननसाला GI मानांकन प्राप्त झालेलं आहे. ह्या क्वीन पायनॅपलची वैशिष्ट्य काय आहे, तर त्याची जी साल असते ती तुलनेने पातळ असते, ती जाड आणि घट्ट नसते. आणि हे क्वीन पायनॅपल अत्यंत गोड, रसाळ, मधुर आणि मऊ असं गर असलेलं असतं. त्यामुळे या अननसाची जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. आणि या जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या अननसाचं अत्यंत पद्धतशीरपणे, काटेकोरपणे कृषी क्षेत्रावर व्यवस्थापन करून फार मोठ्या प्रमाणावर त्याचं पीक घेऊन आणि पीक घेतल्यानंतर काढणी पश्चात प्रक्रिया करून अनेक वस्तू किंवा अनेक खाद्यसामग्री तयार केली जाऊ शकते, ज्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फार मोठी मागणी आहे. आणि त्यामुळे कृषी क्षेत्राला, त्रिपुराच्या कृषी क्षेत्राला चालना मिळेल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि त्रिपुरामध्ये रोजगार निर्मिती फार मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल, असं त्रिपुरा राज्याचे कृषी मंत्री रतनलाल नाथ यांनी त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली की मीडियाशी जो संवाद साधला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता त्रिपुरा राज्यात 11,698 हेक्टर क्षेत्रावर अननसाची लागवड केली जाते. त्यातून दरवर्षी सुमारे 1.71 लाख टन उत्पादन मिळते. दुबई, रशिया, जर्मनी, अमेरिका आणि आदी देशामध्ये त्रिपुरातील अननसाची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. आता त्रिपुरामध्ये क्वीन पायनॅपल आणि क्यू पायनॅपल या 2 प्रमुख अननस प्रजातीची लागवड होते. त्यापैकी क्वीन पायनॅपलला जागतिक बाजारपेठेत विशेष मागणी आहे. 2018 पासून आतापर्यंत 33.10 टन ताजा अननस संयुक्त अरब
अमिराती म्हणजे UAE, युनायटेड अरब इमिरेट्स आणि बांगलादेशात निर्यात करण्यात आला आहे. तसेच 74 टन अननसाचा गर हवाबंद डब्यांद्वारे जर्मनी आणि रशियाला पाठवण्यात आला आहे. 15,440 टन अननस देशातील विविध राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात आलेला आहे. आता या अनुषंगाने की आपल्याला काही टार्गेट असावं, आपलं काही ध्येय उद्दिष्ट निश्चिती असावी, यासाठी त्रिपुरा राज्याने मिशन क्वीन पायनॅपलची घोषणा केलेली आहे. आता दिल्लीत जो अननस महोत्सव होऊ घातला आहे जुलै महिन्यात 27 जुलैपासून 3 दिवस, त्याच्यामध्ये क्वीन पायनॅपल ऑफ त्रिपुरा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यासाठी 236 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आता भविष्यात या अननसापासून तयार होणारी आईस्क्रीम, चॉकलेट तसेच विविध मूल्यवर्धित उत्पादनांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. दुसरं महत्त्वाचं की हे जे खाद्यपदार्थ आहेत त्या खाद्यपदार्थांसोबतच अननसाचा जो टाकून द्यायचा भाग आहे, म्हणजे त्याची साल असेल किंवा त्याच्यावरची जी हिरवी पानं असतात काटेरी, त्या सालीपासून, त्या काटेरी पानांपासून धागे तयार करून त्याच्यापासून विविध उत्पादने म्हणजे बॅगा असतील, पर्स असतील, त्याच्यानंतर दोरखंड असतील किंवा छोट्या शोभेच्या वस्तू असतील, पायपुसणी असतील, असं काही काही आकर्षक आणि ग्राहकांना चांगले दर्जेदार उत्पादन देईल अशा कलात्मक कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्याचं सुद्धा नियोजन याच्यात करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे माहिती नव्हतं की जागतिक अननस दिन साजरा केला जातो आणि पायनॅपलमध्ये सुद्धा राणी पायनॅपल अस्तित्वात आहे हे आपल्याला माहिती नव्हतं. आणि या निमित्ताने त्रिपुरा राज्याचं जे राज्य फळ आहे क्वीन पायनॅपल, त्याचीसुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने ओळख झालेली आहे. त्यामुळे अननस जेव्हा आपण घेऊ त्याच्यामध्ये राणी अननस आणि राजा अननस किंवा मादी अननस आणि नर अननस हे सुद्धा प्रकार असतात. अननस हे आपल्या येथे फार पाहायला मिळत नाही, ते बाहेरच्या राज्यातून येतं, परंतु ते खायला चवदार, रसाळ आणि मधुर असतं आणि ते आरोग्यालासुद्धा पोषक आहे, लाभदायक आहे. त्यामुळे अननस जेव्हा मिळेल तेव्हा त्याचा एखादी चकती किंवा एखादा कापसुद्धा आपण आवर्जून खायला हवा, जेणेकरून आपल्या शरीराला आवश्यक असे जे पोषक घटक आहे ते प्राप्त होतील. तेव्हा त्रिपुरा त्यांचं क्वीन पायनॅपल हे अननस यावर आज हा व्हिडिओ मी आवर्जून आपल्या वाचकांसाठी, दर्शकांसाठी, प्रेक्षकांसाठी तयार केला. कारण आपलं ब्रीद वाक्यच आहे, चरवेती चरवेती अनवट वाटांवर चालत राहा, नवं आहे ते संचित गोळा करत राहा, ते इतरांना वाटत राहा आणि हे देत राहायचं. कारण दिल्याने तुम्हाला माहिती होईल, आणखी तुम्ही 4 लोकांना सांगाल. असा हा देण्याचा वसा आणि वारसा आपण अनवट वाटेवर निरंतर जोपासत पुढे पुढे चाललेलो आहोत. तेव्हा माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझे रील पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. कारण मी असे वेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो ज्याच्यातून तुम्हाला काही माहिती मिळेल. तेव्हा या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.